नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:54 आणि यमगंड काळ दुपारी 11:17 ते 12:40 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे सफलतासुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे आजच्या दिवशी मिळू शकेल. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. फिरणं वगैरे जास्त होईल. कामं तुमची मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तरीसुद्धा आजचा दिवस तुमच्याकडे उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटना घडामोडी घडू शकतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये जर का ट्रेडिंग करत असाल आजच्या दिवशी काही चांगले लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये राहणं पसंत कराल. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकाल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंगच्या संदर्भातले योग जास्त संभवतात. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भामधले काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींचे काही आशा अपेक्षा असतील तर आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड अतिशय सकारात्मक दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल, सहजपणे पूर्ण होताना दिसतील. रेंगाळलेली कामं, पूर्ण न होणारी कामं, अशी कामं जरूर हाती घ्या. आज तुमच्यामधला आत्मविश्वाससुद्धा जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहाराकरता दिवस उत्तम राहील. फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा राहील. थोडं स्ट्रेस वगैरे जाणवेल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. आर्थिक संदर्भामधले सुद्धा महत्त्वपूर्ण काही व्यवहार घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण काही आर्थिक संदर्भातले व्यवहारसुद्धा पूर्ण होऊ शकतील. मित्रांबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होऊ शकतील. थोडंसं फिरणं होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.